स्वामी सर्वांना श्री स्वामी समर्थ। उद्या नागचतुर्थीचा उपवास आहे, म्हणजेच नागपंचमीच्या आदल्या दिवशी उपवास केला जातो आणि तो केला जातो फक्त आणि फक्त आपल्या भावासाठी, म्हणजे भावाच्यासाठी उपवास ही त्याची मान्यता आहे। पण आता बऱ्याच जणांना फक्त हे माहिती आहे की नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावासाठी उपवास असतो, पण त्याचा मागील त्याचा अर्थ काय, तर त्यासाठी कसं असतं, राखी पौर्णिमा येण्यापूर्वी अदृश्य राख बांधते, म्हणजे बहीण नागाकडे ही प्रार्थना करते की माझ्या भावाच्या आयुष्यात जी काही संकट येणार असतील किंवा जे काही दोष त्याच्या ग्रहांमध्ये असेल, कधी काही अपघाती गोष्टी घडणार असतील किंवा काहीही प्रॉब्लेम त्याच्या आयुष्यामध्ये येत असतील तर त्या थांबाव्यात आणि माझ्या आयुष्याला संकट नसणारं असं आयुष्य, म्हणजे आता कसं असतं, संकट तर कोणाला थांबलेलं नाही, पण बहिणीचं भावासाठी जे प्रेम असतं ते अतूट असतं। मग त्यासाठी भावासाठी संरक्षण म्हणून किंवा त्याच्यासाठी प्रेमाचं नातं किंवा रक्तसंबंध हे वाढवण्यासाठी ह्या उपवासाला केलं जातं आणि ह्या उपवासाने भावाला दीर्घायुष्य मिळते आणि त्याच पद्धतीने त्याचं आयुष्य हे भरभराटीने भरतं आणि बहिणीचा आशीर्वाद हा कायमस्वरूपी भावाला मिळतो। त्यामुळे त्याच्या संरक्षणासाठी, त्याच्या आयुष्यात त्याच्या भरभराटीसाठी, त्याच्या आयुष्यात कुठलंही संकट येऊ नये त्यासाठी बहीण भावासाठी हा उपवास धरते आणि हा उपवास सर्व बहिणींनी आपल्या भावासाठी नक्कीच धरावा हीच मी प्रार्थना करेन। श्री स्वामी समर्थ।